महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय। दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर ओटी सेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची। जय देव जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवून या माथा। छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी, तू अवतरलासी। जगदोद्धारासाठी, जगदोद्धारासाठी राया तू फिरसी। वाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा, स्वामी दीनाच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवी तो माता। स्वामी भक्ती स्वामी शक्ती अंगी बाणता, अण्णा अंगी बाणता। भक्त संकटी पडता त्यास तुम्हीच तारता। ओवाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा, स्वामी दीनांच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवी तो माता। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। पुराची वात ओवाळू तुझला समर्था, ओवाळू तुझला। देह भाव अहंकार, देह भाव अहंकार सहज जाळीला। दया क्षमा शांती या उजळल्या ज्योती, समर्था उजळल्या ज्योती। स्वयं प्रकाश रूप, स्वयं प्रकाश रूप तव देखिली मूर्ती। कापुराची वात ओवाळू तुझला समर्था, ओवाळू तुझला। देह भाव अहंकार, देह भाव अहंकार सहजी जाळीला। घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल करुणालया। येतो हात जोडून या, भावे वंदोनिया पाया। विडा घ्या हो स्वामी राया, ज्ञान दृष्टी उगी फळ, तुमच्या कृपेचे हे फळ। मूळ आधार सोज्वळ, पापी पती सतराया। विडा घ्या हो स्वामी राया, भक्ती जळ नागवल्ली, पाने शुद्धरी काढिली। नामा बळे निर्मळ केली, सिद्ध झालो नियर्पाया। विडाया हो स्वामी राया, रंगी रंगला हा काट, प्रेम भावाचा सहित। त्याने केले माझे हित, देह लाविला पाया। विडाया हो स्वामी राया, पुन्हा शांती निर्मळ, राजी दिले भक्त फळ। करुणी मानसी कोमळ, चरणी घातली ही काया। विडाया हो स्वामी राया, वेलची ज्ञान ज्योत, सर्व भूतांच्या विरहित। देऊनी तुमच्या पायी हेत, लागे मनासी वळवाया। विराया हो स्वामी
जय 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 राजाधिराज योगीराज महाराजा अलक्ष दिगंबरावधूता श्री दत्त स्वामी राया समर्था महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे स्मर्तृकामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. भगवंतांमेले विश्वास, श्रद्धा, देवावरचा विश्वास आणि श्रद्धा 100% असेल तर तुम्हाला काय मिळतं याचं एक छोटंसं उदाहरण सांगते. इधर ಒಂದು ಸಣ್ಣ ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಶ್ರದ್ಧಾ ಬಗ್ಗೆ. एका गावात एक मुलगी राहत असते. ಒಂದು ಊರಾಗ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಇರ್ತಾಳೆ, ತಂದಿ ಜೋಡಿ ಇರ್ತಿರ್ತಾಳೆ. त्यांच्या वडिलांबरोबर राहत असते. पण त्या वडिलांना बरं नसते, अंथरुणावरनं त्यांना उठता येत नसते. ಅವ್ರಿಗೆ ಅಳಗ್ಯಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಿರಂಗಿಲ್ಲ, ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೇನೆ ಇರ್ತಾರ. ಆ ಹುಡುಗಿ ನೌಕರಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳೆ. ಹೊರಗೆ ಹೋಗೋದು, नोकरी ಮಾಡಿ ಬರೋದು ಮನೆಯಾಗಿಂದ, ಆಮೇಲೆ ತಂದಿ ಸೇವಾ, बाहेरून नोकरी करून यायचं, घरामध्ये वडिलांची सेवा. एक दिवस काय होतं, ಒಂದು ದಿವಸ ಏನಾಗ್ತದ, ಆಕಿ ಹಂಗೆ ಒಂದು ಮಂದಿರ, एका
ಗುಡಿ ಒಳಗೆ ಬಂದಿರ್ತಾ एका मंदिरात येते. तिथे एक संत महाराज, तुम्ही दादा महाराज त्यांना बघितलंय, त्यांची प्रचिती सगळ्यांना आहे. तसंच एक महाराज असतात, तिथं मंदिरात बसलेले असतात. ಒಬ್ರು ಮಹಾರಾಜ್ ಇರ್ತಾರ, ಮಂದಿರ ಒಳಗೆ ಕೂತಿರ್ತಾರೆ ಗುಡಿ ಒಳಗೆ. ಆಕೆ ಹೋಗ್ತಾಳ, ಮಹಾರಾಜ್ ನಂದೊಂದು ಇಚ್ಛಾ ಅದ, माझी एक इच्छा आहे, तुम्ही माझ्या वडिलांना येऊन भेटा, ನೀವು ನಮ್ಮ ತಂದಿಗೆ ಬಂದು ಭೇಟಿ ಆಗ್ತೀರೇನು ಅಂತ ಕೇಳ್ತಾ. ಅವರು ಮಹಾರಾಜ್ ಚಲೋ ಇರ್ತಾರ, ಸಂತ ಇರ್ತಾರ. ಅವಶ್ಯ भेटतो, ನಾನು ಅವಶ್ಯ ನಿಮ್ಮ ತಂदी ಕಡೆ ಬಂದು ಭೇಟಿ ಆಗ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. म्हणजे वडिलांना येऊन भेटतो मी उद्या येतो असं सांगतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराज येतात घरी. ಅಂದ್ರೆ ಮರುದಿವಸ ಅವ್ರು ಮಹಾರಾಜ್ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾರ. आकी रूम तोरसता, ती वडिलांची रूम दाखवते, माझे वडील तिथं आहेत म्हणून. त्या रूम मध्ये आहेत, तुम्ही त्यांना भेटा, मी बाहेर असते. ते जेव्हा महाराज आत जातात, म्हणजे ते संत असतात, ते आतमध्ये जातात खोलीत, तर बघतात तर ते वडील झोपलेले असतात. ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ನೋಡ್ತಾರ, ಅವ್ರು ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಇರ್ತಾರೆ, ಬೆಡ್ ಮೇಲೆ ಮಲ್ಕೊಂಡಿರ್ತಾರ. ಅವ್ರಿಗೆ ಅಳಗಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಿರಂಗಿಲ್ಲ, ಯಾವುದು ಹಲ್ಚಾಲ್ ಇರಂಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅವ್ರ पलंग बाजूक, कॉट बाजूक, त्यांच्या कॉटच्या शेजारी खुर्ची असते, रिकामी खुर्ची असते. रिकामी खुर्ची म्हटल्यावर ते महाराजांना काय वाटतं, ते काय म्हणतात, ಅವ್ರ ಮಹಾರಾಜ್ಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತದ, ಅವ್ರು ಅಂತಾರ, ನೀವು ನಂದಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದ್ರೇನು, म्हणजे तुम्ही माझी वाट पाहत होता का, म्हणून ही खुर्ची ठेवली. ಅವ್ರೇನಂತಾರ, ಇಲ್ಲ ಅಂತಾರ, नाही मी वाट नाही, तुम्ही येणार माहित होतं, पण मी काय वाट बघत नव्हतो, तुम्हाला ह्या खुर्ची, मग ती खुर्ची कशाला ठेवली, ಅದು खुर्ची ಯಾಕೆ ಇಟ್ಟದಿಲ್ಲಿ. ಅವಾಗ ಅವ್ರೇನಂತಾರ, ನೀವು ಕೂಡ್ರಿ, ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ, ಸ್ವಲ್ಪ ಬಾಗ್ಲ ಮುಂದೆ ಮಾಡ್ರಿ, ಬಾಗ್ಲ ಹಾಕೋರಿ, ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. म्हणजे तुम्ही इथं बसा आतमध्ये, पण येताना तुम्ही दरवाजा बंद करा. आणि ते संत म्हणतात ठीक आहे, महाराज म्हणतात ठीक आहे, म्हणून ते दरवाजा बंद करतात, आत येतात आणि बसतात तिथं बाजूला त्यांच्या कॉटच्या शेजारी. ಅವ್ರ ಕಾಟ್ ಮೇಲೆ ಹಂಗೆ ಕೂಡ್ತಾರ ಬಾಜು ಕೂತ. ಅವ್ರೇನಂತಾರ, ಮತ್ತೆ ಇದು खुर्ची ಯಾಕೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾ ಎದಕ್ಕೆ बागला हाकंतंदे ನಾ ಹೇಳ್ತಾನ, खुर्ची रहस्य, म्हणजे त्या खुर्चीचं रहस्य काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. महाराज हो अंतर, संत म्हणजे ते काय म्हणतात, बर ठीक आहे. तेव्हा काय होतं, तो जे गृहस्थ असतात ಅವ್ರ ಮನುಷ್ಯ ಏನು ಹೇಳ್ತಾರ, ನಾನು ಪೂಜಾ ಪಾಠ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಜಪ ಭಾಳ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ, ಖರೆ ಅದರದ್ದು ನನಗೆ ಅರ್ಥ ತಿಳಿತಿದ್ದಿಲ್ಲ. ನಾ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು, ಎದಕ್ಕೆ ಮಾಡಬೇಕು, ನಾ ಎಲ್ಲರೂ ಹೆಂಗೆ गुडीಗೆ ಹೋಗ್ತಾರ, सगळे कसे मंदिरात जातात, मी पण तसंच जातो, सगळे नमस्कार करतात, मी पण नमस्कार करतो, प्रार्थना करतो, पण त्याचा खरा अर्थ मला समजला नाही. ಅದ್ರ ಖರೆ ಅರ್ಥ ನನಗೆ ತಿಳಿದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದ್ಸಲ ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಬಂದಿದ್ದ, म्हणजे एक दिवशी माझा मित्र आला घरी, आणि त्यांनी काय सांगितलं, ಅವೇನು ಹೇಳಿದ್ ನನಗೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಭಗವಂತ ಇದ್ದಾನ, सगळीकडे देव आहे, पण तुला त्याची प्रचिती कसं म्हटलं तर, तू एक खुर्ची ठेव, म्हणजे कुठलंही एक स्थान, ಯಾವ್ದಾರೆ ಒಂದು ಸ್ಟೂಲ್ ಇಡು, खुर्ची ಇಡು, आणि त्याच्यामध्ये भगवंत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये देव आहे. ಅದರ खुर्ची ಒಳಗ ಏನು ಕೂತದ್ದು ಏನದಲ್ಲ, ಭಗವಂತ ಇದ್ದಾನ, ಹಿಂಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡು ನೀ ಮಾತಾಡ್ತ ಬಾ, ನಮ್ದು ಸುಖ ದುಃಖ ಆ भगवंतन जोडी ಎಲ್ಲ शेअर ಮಾಡ್ಕೊ, म्हणजे त्या देवासमोर तुझं दुःख सुख सगळं वाटून घेतो. तेव्हापासून मी काय करायचो, तासन तास त्या खुर्चीच्या इथं गप्पा मारायचो. मी ತಾಸ್ವರ್ 2 ತಾಸ್ 2 ತಾಸ್ನಾಗ ಅದ ಹಾಟಿ ಹೊಡ್ಕೋತ ಕೂಡ್ತಿದ್ದ. ಅವಾಗ ನನಗೆ ಅದರ ಪ್ರಚಿತಿ ಬಂದದ, ಅಂದ್ರೆ ಭಗವಂತ ಇದ್ದಾನ, ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳ್ತಾನ, म्हणजे देव आहे, देव सर्वत्रच आहे, इथं आहे तिथं आहे, सगळीकडेच आहे, पण मला त्या खुर्चीमध्ये देव दिसतो. ಆ खुर्ची ಒಳಗೆ ನನಗೆ ಭಗವಂತ ಕಾಣಿಸ್ತಾನ. ನಾ ಅದಕ್ಕೆ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತೀನಿ, ಆದ್ರೆ ನಾ ಹಿಂಗೆ ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಮಲ್ಕೊಂಡಿನಿ, ನಾ 2 तास गटले माताडತೀನಿ. मी इथं अंथरुणावर झोपलोय आणि 2 तास मी देवाशी गप्पा मारतोय. हे जर माझ्या मुलीने बघितलं, ते रिकामी खुर्ची आहे, ಅದು खुर्ची ಖಾಲಿ ಅದ, ಆಕಿ ಕಾಣಿಸಂಗಿಲ್ಲ, ನನಗದ ಅನುಭೂತಿ ಅದ. ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಹಿಂಗ ಅನಿಸ್ತದ,
ನನಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಅದ ಅಲ್ಲೇ ದೇವ್ರಿದ್ದಾನೆ, ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳ್ತಿರ್ತಾನೆ. म्हणजे माझा ವಿಶ್ವಾಸ आहे. पण माझ्या ಮುಲಿला ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಏನು ಅನ್ಸೋದು, ಮೊದಲೇ ಒಂದು ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಮಲ್ಕೊಂಡಾರ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ, ಆದ್ರ ನಮ್ಮ ತಲೆ ಮೇಲೆ ಏನು ಪರಿಣಾಮ ಆಗ್ಯದೇನೋ, ನಮ್ಮ ತಂದಿಗೆ ತಲೆ ಮೇಲೆ ಏನು ಪರಿಣಾಮ ಆಗ್ಯದೇನೋ ಹಿಂಗೆ ಅನ್ನಿಸ್ಬಾರ್ದು. ಅದಕ್ಕೆ ಆಕಿ ಇಲ್ದಾಗ, आकी यावाग इरंगिला, ती जेव्हा नसती तेव्हा मी गप्पा मारतो, माझं सुख, माझं दुःख आणि माझे अनुभव ते सगळं मी माझ्या देवाला सांगतो. त्यामुळे मला इतकं ते आनंद होतो, मला खूप आनंद होतो. ನನಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಈಗ ನನಗದು ದಿನ ಮಾತಾಡೋದು ಭಗವಂತನ ಜೋಡಿ ನನ್ನ ಸುಖ ದುಃಖ ಹಂಚ್ಕೊಳ್ಳೋದು ನನಗೆ ಅದೇ ಸವಯ ಆಗ್ಯದ, ಅದೇ ರೂಢಿ ಆಗ್ಯದ. ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಅದು ಇಷ್ಟು ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತದ, ಭಾಳ ಸಮಾಧಾನ. म्हणजे त्याच्यात मला समाधान खूप मिळते. ಹಿಂಗ ಅಂದ ಕೂಡ್ಲೆ ಅವ್ರೇನ್ ಸಂತ ಮಹಾರಾಜ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಒಂಥರ ಅವ್ರಿಗೆ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. ನಾ ಇಷ್ಟು ಪಾಠ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ जप ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀನಿ, पूजा पाठ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ, म्हणजे मी दुसऱ्यांना सांगतो. पण हा जो अनुभव आहे, देवाशी बोलणे, संवाद साधणे, म्हणजे ಭಗವಂತನ ಜೋಡಿ ಮಾತಾಡೋದು, ಅವ್ರ ಜೋಡಿ ಸಂವಾದ ಇಟ್ಕೋಬೇಕಂದ್ರ ಎಷ್ಟು ಭಾಗ್ಯ ಇರ್ಬೇಕು ಅವಂದು. ಅದಕ್ಕೆ ಸಾಧು ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ತಾವ. ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬಂದು ಹೇಳ್ತಾರ, ಇದೇ ನಿಂದ ಏನು ಸೇವಾ ಅದಲ್ಲ, ಇದು कायम इटगो, ही सेवा तुझी चुकू नकोस, तू कायम ठेव. म्हणून त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. ते अवंದು ತಲೆ ಮೇಲೆ ಕೈ ಇಡ್ತಾರ, ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರ ಸಂತ. ಅದೇನು ಮಹಾರಾಜ್ ಬಂದಿರ್ತಾರಲ್ಲ, ತಲೆ ಮೇಲೆ ಕೈ ಇಡ್ತಾರ, ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರ. ಹೋಗ್ಬಿಡೋಣ 4-5 ದಿವಸ ಆಗ್ತದ. ಅವ್ರು ಮಹಾರಾಜರು ಇದೇ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರ, ಅವ್ನ भक्ती ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗದ, परिसीमा, ती भक्तीची परिसीमा गाठलेली आहे त्यांनी. ಅಂದ್ರೆ ಭಕ್ತಿದ ಸೀಮಾ ಏನು ಇರ್ತದಲ್ಲ, ಅದು ದಾಟ್ ಹೋಗ್ಯಾನ ಆ ಮನುಷ್ಯ. ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಇದ್ದಾನ, ಅವಂಗ ದುಃಖ ಭಾಳ ಅದ. ಖರೆ ಅವಂದು ಭಕ್ತಿ ನೋಡಿದ್ರ ನಾವು, म्हणजे मी तिथं नतमस्तक व्हायला पाहिजे, ನಾ ಅಲ್ಲೇ ನಂದು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ಇಷ್ಟು ಪರಿ ಭಕ್ತಿ ಅದ. ಹಿಂಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನ. ವಿಚಾರ ಮಾಡ್ಕೋತ ಅಷ್ಟಾಗ ಆಕಿ ಮಗಳು ಬರ್ತಾ, 4-5 ದಿವಸ ಆಗಿರ್ತದ. ಮಗಳು ಬರ್ತಾ, ಮಗಳು ಬಂದ ಕೂಡಲೇ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾಳ ಅವರು ಮಹಾರಾಜರಿಗೆ. ಅವಾಗ ಕೇಳ್ತಾರ ಅವರು. ಅದಕ್ಕೆ ಅವಾಗ ಆಕಿ ಏನಂತಾಳ, ನಮ್ಮ ತಂದೆ ನಿನ್ನೆ ತೀರ್ಕೊಂಡ್ರು, माझे वडील काल वारले, पण जेव्हा तुम्ही आला होता, ಯಾವಾಗ ನೀವು ಭೇಟಿಯಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರಲ್ಲ, ಅದ್ರ ಮೇಲಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟು प्रसन्न, आमेले ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟು ಖುಷಿ ಒಳಗ ಎಂದೂ ನಾನು ನೋಡಿದ್ದಿಲ್ಲ. एवढ्या आनंदात मी त्यांना बघितलं नव्हतं. म्हणून तुमचे फार उपकार आहेत. ನಿಮ್ಮ ಉಪಕಾರ, ಅದಕ್ಕೆ ನಾ ನಿಮಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದೀನಿ. ನಿಮ್ಮದು ಅಂದ್ರೇನು, ನಿಮ್ದು ಏನು उपकार ಆಗ್ಯದಲ್ಲ, ಅದನ್ನ ಋಣಿ ಇದ್ದೀನಿ. मी हे ऋण आहे तुमचं माझ्यावर, त्यामुळे मी तुम्हाला नमस्कार करायला आले, आशीर्वाद घ्यायला आले असं सांगतात. ती मुलगी की ಹುಡುಗಿ ಏನಂತಾಳ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ತಗೊಳಿಕ್ ಬಂದೀನಿ, ಇದು ಋಣ ಅದ ನಿಮ್ದು, ನಮ್ಮ ತಂದಿ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಮಾತಂದ್ರೆ, ನನಗೆ ಒಂದು ಮಾತು, अजून एक गोष्ट मला खूप आश्चर्य वाटलं. माझे वडील, ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಎದಕ್ಕೆ ಅನ್ನಿಸ್ತಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ತಂದಿಗೆ ಅಳಗ್ಯಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಹಲ್ಸಲ್ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು. ಖರೆ ಅವ್ರು ಹೋಗೋ ವೇಳೆಗೆ ಮಾತ್ರ खुर्ची ಮೇಲೆ ತಲೆ ಇಟ್ಟಿದ್ರು. खुर्ची ಮೇಲೆ ತಲೆ ಇಟ್ಟು ಅವರು ಪ್ರಾಣ ಬಿಟ್ಟಾರ. म्हणजे खुर्चीवर त्यांनी डोकं ठेवलंय आणि त्यांचा प्राण तिथं गेलाय. ಅದರ ಅರ್ಥ ಅಂದ್ರೆ ಯಾರೇ ಹಿಂಗೆ ತೊಡಿ ಮೇಲೆ ಮಲ್ಕೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ, ಯಾರದರೆ ತೊಡಿ ಮೇಲೆ मलकोंड्र ಹೆಂಗ, म्हणजे कुणाच्या तरी मांडीवर कसं झोपलेलं असतंय ना, तसं झोपले होते माझे वडील. तेव्हा त्या महाराजांना इतकं आनंद होतो, त्यांच्या डोळ्यात एक आनंदाश्रू आणि एक दुःखाचे अश्रू. म्हणजे इतकं त्यांना काय समजत नाही काय बोलावं. ಅವ್ರಿಗೆ ಮಹಾರಾಜ್ಗೆ ತಿಳಿಯಂಗಿಲ್ಲ ಏನು ಮಾತಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು. ಅವ್ರಂತಾರ, ಎಲ್ಲಾರ್ಗೆ ಇದು ಹಿಂಗೆ ಸಿಗುದಿಲ್ಲ ಭಾಗ್ಯ. ಅಂದ್ರೆ ಭಗವಂತನ ತೊಡಿ ಮೇಲೆ ತಲೆ ಇಟ್ಟು ಅವನ ಪ್ರಾಣ ಬಿಡುವುದು, ಅದು भगवंतांना अव ಹೇಳಿರ್ತಾನೆ. म्हणजे त्याचा ते विश्वास असतो, त्या माणसाचा विश्वास असतो, ते खुर्चीवर देव आहे, खुर्चीवर बसलेले आहेत आणि मी त्यांच्या मांडीवरच प्राण सोडलेला आहे.
पण ते ಮುಲಿಲ ಮಾಹಿತಿ ನಸ್ತೆ. ಆ ಹುಡುಗಿ ಗುರ್ತಿರಂಗಿಲ್ಲ, ಅವ್ರದ್ದೇನು ವಿಶ್ವಾಸ ಅದ. ಅದಕ್ಕಿಂತ ಭಕ್ತಿದ ಪರಿಸೀಮಾ ಹೆಂಗ್ ದಾಟ್ ಹೋಗ್ಯದ, म्हणजे भक्तीची परिसीमा कशी तिने त्या माणसानी जे जे गृहस्थ होते त्यांनी परिसीमा कशी गाठली ह्याचं एक उदाहरण तेव्हा ते महाराज सांगतात. म्हणजे एक संस्कृतमध्ये आहे, त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगते. एका भक्तानी देवाला मागितलेलं आहे काय तर, कुठलेही देह यातना, मला कुठलेही देह यातना न होता मला मरण यावं असं म्हणतात. असं त्यांनी मागितलंय. ಅಂದ್ರೆ ಏನು, ನನಗೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ಶಾರೀರಿಕ ಕಷ್ಟ ಇಲ್ಲದೆ ಸಾವು ಬರಬೇಕು, आणि ಅನ್ನ ವಸ್ತ್ರ ನಿವಾರ, ಅನ್ನ ವಸ್ತ್ರ ಮತ್ತು ನನಗೆ ತಲೆ ಮೇಲೆ ಛತ್, ಇದು ನಮ್ದು ಮೂಲಭೂತ, ಅಂದ್ರೆ म्हणजे आपल्या ಮೂಲಭೂತ ಗರಜ आहेत. ಇದು ಇಷ್ಟೇ ನನಗೆ ಸಿಗಲಿ ಆಯುಷ್ಯದಾಗ, ಇದು ಇಷ್ಟೇ ನನಗೆ ಸಿಗಲಿ, ಅದಕ್ಕಿಂತ ನನಗೇನು ಹೆಚ್ಚು ಬೇಡ. ನನಗೆ 2 ಒಪ್ಪತ್ತು ಊಟಕ್ಕೆ ಸಿಗಲಿ, ಮೈತುಂಬೆ ವಸ್ತ್ರ ಇರಲಿ, ಊಟ ವಸ್ತ್ರ, ಆಮೇಲೆ ನನಗೆ ತಲೆ ಮೇಲೆ ಒಂದು ಛತ್, ಇದು ಒಂದು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಆಮೇಲೆ ನನಗೆ ಯಾವುದೇ ಪ್ರಸಂಗ ಬರಲಿ, माझ्या आयुष्यात कितीही मोठा प्रसंग येऊ दे, मी डगमगणार नाही. म्हणजे ನಾ ಅಂಜಂಗಿಲ್ಲ ಅಷ್ಟ. ಎದಕ್ಕಂದ್ರೆ, ಯಾಕೆ ಅಂಜಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, म्हणजे मी का घाबरणार नाही, तर देव माझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात ना, घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसं ಭಗವಂತ ಯಾವತ್ತೂ ನಮ್ಮ ಹಿಂದಿರ್ತಾನ. ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದ ನಮಗದ. ಇಷ್ಟು ವಿಶ್ವಾಸ ನಿಮಗಿತ್ತಂದ್ರೆ ನೀವು ಯಾವುದಕ್ಕೂ ಅಂಜಂಗಿಲ್ಲ. ಯಾವುದೇ प्रसंग ಬಂದ್ರೆ ಆ प्रसंगಕ್ಕೆ ನೀವು फेस ಮಾಡೋದು, त्या प्रसंगाला सामोरं जायचं ताकद, सामोरं जायचं धैर्य तुमच्यात येतं, ते फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. ह्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला दिलंय, आणि ही सत्य घटना आहे. ಇದು ಸತ್ಯ ಘಟನೆ ಅದ ಆಗಿದ್ದು. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿ ಯಾವಾಗ್ಲೂ ನಿಮ್ ಕೈ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. ಯಾವಾಗಂದ್ರ ನಿಮ್ ಕೈ ಯಾವಾಗ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರ, ನಿಮ್ದು 100% ವಿಶ್ವಾಸ, 100% ಶ್ರದ್ಧಾ ಯಾವಾಗ ನೀವು ಸ್ವಾಮಿ ಮೇಲೆ ಇಡ್ತೀರಿ, ಅವಾಗ ನಿಮ್ ಸ್ವಾಮಿ ಯಾವತ್ತೂ ಕೈ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಂದ್ರುನು ಇತ್ತು थांबूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचा जय जयकार करूया. जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. स्वामी स्वामी स्वामी. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. शेज आता करुणा घना, भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनोरमना. आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था, सुमनांचे सेजे
सुमनांचे सेजेऊनी निजावे आता प्रेमाची शेज देवा हृदया मंदिरी ध्यानांच्या समया उजळुनी लाविल्या ज्योती